तर बिहार विधानसभा निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। निवडणुकीत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, एक्झिट पोल्स आलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। माझ्या सोबत आहेत। नमस्कार, मी श्रीकांत घुले। आपण पाहताय झी 24 तास। एक्झिट पोलचे आकडे आता समोर आलेले आहेत रुबिना, आणि जवळपास बहुतांश म्हटल्यापेक्षा सगळ्याच एक्झिट पोलच्या जो आता रिझल्ट समोर आलेला आहे, एक्झिट पोलमुळे आता एनडीएचं सरकार पुन्हा एकदा बिहारमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि या पोलनुसार एनडीए आघाडीवर आता असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चितच श्रीकांत, आपण जर पाहिलं तर पहिल्या टप्प्याचं मतदान 6 नोव्हेंबरला झालेलं होतं, तर आता 14 तारखेला खरं तर निकाल येणार आहे। या निवडणुकीत दोन आघाड्यांमध्ये खरं तर सत्ताधारी एनडीए आणि महागठबंधन यांच्यात महत्त्वाची लढत होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। तिसरा पक्ष जनसुराज देखील पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात आहे। श्रीकांत, निश्चितच यंदाच्या खरं तर बिहारच्या निवडणुकीमधला कीवर्ड म्हणून प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाकडे बघितलं जात होतं। चाणक्यच्या पोलनुसार एनडीएला 130 ते 138 जागा मिळताना पाहायला मिळत आहेत। महागठबंधनला, महाआघाडीला 100 ते 108, मॅट्रिकच्या पोलनुसार देखील एनडीएला 147 ते 167 जागा मिळण्याचा आपल्याला पाहायला मिळतंय सध्याची आकडेवारी। तर आपण पाहतोय महागठबंधनला 100 ते 108 जागा मिळण्याची शक्यता आहे। चाणक्य पोलनुसार एनडीएला 130 ते 138 जागा, तर चाणक्यनुसार महागठबंधनला 100 ते 108 जागा मिळण्याची शक्यता आहे। मॅट्रिकच्या पोलनुसार एनडीएला 147 ते 167 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर त्याचनुसार महागठबंधनला 70 ते 90 जागा मिळण्याची शक्यता आहे। तर आपण आधी सुरुवातीला एकदा संपूर्ण जे एक्झिट पोल आहेत त्याच्या आकडेवारीवर नजर टाकूया। चाणक्यचा एक्झिट पोल काय सांगतोय? भाजप प्लस एनडीए 130 138, आरजेडीला 100 ते 108 अर्थात महाआघाडी आहे। इतर 3 ते 5 आपल्याला चाणक्याच्या या एक्झिट पोलनुसारची ही आकडेवारी पाहायला मिळते। निश्चितच श्रीकांत, पुढचा एक्झिट पोल पाहूयात। मॅट्रिकचा एक्झिट पोल पाहतोय। भाजपला 147 ते 167 जागा मिळण्याची शक्यता, आरजेडीला 70 ते 90 आणि इतर पक्षाला 8 ते 10 जागा मिळण्याची शक्यता आहे। श्रीकांत, हो, मॅट्रिकच्या या पोलनुसार देखील एनडीएचाच पुन्हा एकदा सत्ता स्थापन होते। रुद्रचा हा पोल आपण पाहतोय। एनडीएला 140 ते 152 स्पष्ट बहुमत मिळतंय। आरजेडी अर्थात महाआघाडी, आरजेडी प्लस काँग्रेस 84 ते 97च्या दरम्यान त्यांना जागा मिळताना दिसत आहेत। इतरांना मात्र रुद्रनं आता 0 जागा दिलेल्या आहेत। तर पोल डायरीनुसार भाजपला 184 ते 209 जागा, आरजेडी महागठबंधनला 32 ते 49 जागा, इतर पक्षाला 1 ते 5 जागा मिळू शकतात। श्रीकांत, पुढचा आहे डीव्ही रिसर्चचा हा पोल आपण पाहतोय। या ठिकाणी भाजप अर्थात एनडीएला 137 ते 152 जागा मिळताना दिसत आहेत। क्लिअर मेजॉरिटी दिलेली आहे, तर त्या ठिकाणी महाआघाडीला 83 ते 98च्या दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। इतर याच्यामध्ये 8 ते 15 हा आकडा देण्यात आलेला आहे। जेव्हीसी पोलचा अंदाज पाहतोय। भाजपला 135 ते 150 जागा मिळू शकतात, आरजेडीला 88 ते 103 जागा, इतर पक्ष 4 ते 6 जागांवर येऊ शकतात। पीपल्स इन्साइटचा हा सर्व्हे आहे। पीपल्स इन्साइटच्या सर्व्हेनुसार या ठिकाणी भाजप एनडीएला 133 ते 148, महाआघाडीला 87 ते 102 आणि इतर 4 ते 6। पीपल पल्सचा हा अंदाज आपण पाहतोय। भाजप 133 ते 159, आरजेडीला 73 ते 91 म्हणजेच महागठबंधन, आणि इतर पक्षाला 5 ते 10 जागा मिळू शकतात। पुढचा सर्वे आपण पाहूयात। पीपल्स पल्सनुसार देखील आता एनडीए पुन्हा एकदा सत्तेत येताना आपल्याला पाहायला मिळतंय। तर आपण पोलनुसार पोल पाहणार आहोत। एकीकडे जर आपण पाहिलं तर एक्झिट पोलनुसार श्रीकांत एनडीएला बहुमत मिळत असल्याचं पाहायला मिळतंय, मात्र पोल काय म्हणतायत ते देखील आपण पाहूया। तर आपण पाहतोय या एक्झिट पोलनुसार आता चाणक्यच्या पोलनुसार एकीकडे 130 ते 138 जागा एनडीएला मिळताना दिसत आहेत, 100 ते 108 जागा महाआघाडीला मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र पोलचा नेमका हा एकूण आकडेवारी काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत। पोल आपल्याला नेमकं काय सांगतोय? जवळपास सर्वच एक्झिट पोलने आता पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपला एनडीएला या ठिकाणी आता पुन्हा एकदा
सत्ता दिलेली आपल्याला या एक्झिट पोलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. मेट्रिकचा पोल पुन्हा एकदा 147 ते 167 जागा एनडीएला देताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर श्रीकांत, या सगळ्यावर आता आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत किरण तारे, संपादक द परफेक्ट व्हॉइसचे जोडले गेलेले आहेत. अभिजित ब्रह्मनाथकर, राजकीय विश्लेषक आपल्या बरोबर आहेत. नवनाथ बन, भाजप माध्यम प्रमुख आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. मी नवनाथ बन यांच्याकडे जाते. नवनाथजी, एनडीए कडे हे सगळं बहुमत जाताना पाहायला मिळतंय. एक्झिट पोल आलेले त्याचे आकडे आपण पाहिलेले आहेत. खरं तर ही निवडणूक जंगलराज विरुद्ध लोकशाही, घराणेशाही विरुद्ध लोकशाही अशा पद्धतीची ही निवडणूक होती आणि जंगलराजला नको म्हणून सुशासन आलं पाहिजे याबद्दल बिहारच्या जनतेनं आपलं मत देताना दिसतंय. ज्या पद्धतीनं महिला सक्षमीकरणाच्या योजना नितीश कुमारजी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकारने आणल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा करिश्मा आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून आपल्याला बघतोय की जवळपास सगळ्याच, म्हणजे आपण स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे जवळपास सगळ्याच एक्झिट पोलमध्ये एनडीएचं सरकार स्पष्टपणे येते हे दिसते. आणि दुसरी प्रामुख्यानं गोष्ट की यावेळेला मतदानाची टक्केवारी खूप मोठ्या प्रमाणात झाली. आपण गेल्या 15 वर्षामध्ये जर ट्रेंड बघितला, जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भारतीय जनता पार्टीला त्याचा फायदा होतो. यापूर्वी असं असायचं की मतदानाची टक्केवारी वाढली तर ती अँटी इन्कम्बन्सी म्हणून समजली जायची, त्याचा विरोधकांना फायदा होतो असं वाटायचं. पण गेल्या 15 वर्षामध्ये हा ट्रेंड बदलत गेला आणि जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढली तेव्हा भारतीय जनता पार्टीला फायदा होतो. त्याचं प्रामुख्याने 2 कारण आहेत. ती म्हणजे मोठ्या प्रमाणात महिलांनी यावेळेला मतदान केलं आणि ते अर्थातच महिला सक्षमीकरणाच्या एवढ्या चांगल्या योजना आल्यामुळे ते एनडीए सोबत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेन झी फर्स्ट टाइम वोटर जे आहेत ते सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असतात आणि त्यामुळे या जेन झीच्या मताचा फायदा देखील भारतीय जनता पार्टीला होतो. जे काही फर्स्ट टाइम वोटर आहेत त्यांनी देखील भारतीय जनता पार्टीला मतदान दिल्याचं आपल्याला एक्झिट पोलच्या माध्यमातून बघायला मिळते. अर्थात हे एक्झिट पोल आहेत, प्रत्यक्ष निकाल आपल्याला 2 दिवसानंतर येईल आणि अशाच पद्धतीचा कल राहील, यामध्ये अजिबात शंका नाही. तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि एनडीए सरकारनं तिथं सीट शेअरिंग केलं, आपल्याला आठवत असेल की कशा पद्धतीनं इंडी आघाडीच्या भेंडी करपली होती आणि इंडी आघाडीच्या सीट शेअरिंग मध्ये खूप गोंधळ झाले होते. अनेक ठिकाणी यांना नीटपणे सीट शेअरिंग देखील करता आलं नाही. त्या तुलनेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीएने योग्य प्रमाणात सीट शेअरिंग केलं होतं. आम्ही पासवान यांना देखील सोबत घेतलं, नितीश कुमारजी असतील यांनाही सोबत घेतलं आणि एक एकोप्यानं सामूहिकपणे नेतृत्व करण्याचं काम या निवडणुकीमध्ये बघायला मिळालं. त्याचा फायदा असा झाला की सीट शेअरिंग मध्ये आम्ही आघाडी घेतली, त्यामुळे लोकांना एक स्पष्टपणे होतं की यांच्यामध्ये कुठेही वाद नाहीत, एक आहेत. दुसरीकडे राहुल गांधी या निवडणुकीत अगदी शेवटच्या टप्प्याला आले आणि आल्यानंतरही त्यांनी मुद्दे काय मांडले तर वोट चोरी होते, अशा पद्धतीचे जे जनतेला पटणारच नाहीत अशा पद्धतीच्या मुद्द्यांवर निवडणूक नेण्याचा प्रयत्न केला. आम्ही मात्र ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढलो की बिहारचा विकास कोण करू शकतं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात होऊ शकतो. सुशासन कोण देऊ शकतं तर नितीश कुमारजी देऊ शकतात. जंगलराज पासून मुक्ती कोण देऊ शकतं तर एनडीएचं सरकार देऊ शकतं. नवनाथजी, नवनाथजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा असो, त्यांनी यावेळी सभांना येऊन जंगलराजवर जास्त फोकस केल्याचं खरं तर पाहायला मिळालेलं होतं. विकासाचा मुद्दा तो बाजूलाच होता, मात्र विरोधकांनी नेमके किती भ्रष्टाचार केले, जंगलराजमध्ये नेमकं लोकांसोबत काय झालं, ही वारंवार प्रचार सभांमध्ये आठवण करून देण्यात आलेली होती. श्रीकांत, निश्चितच. आणि स्टुडिओमध्ये सध्या राजकीय विश्लेषक अभिजित ब्रह्मनाथकर सर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. अभिजित सर, खरं तर पहिली तुमची कमेंट याच्यावरती घ्यायची आहे. ज्या पद्धतीचे एक्झिट पोल आता समोर आलेले आहेत हे अपेक्षित होते का? कारण यावेळेस अंडर करंट आहे असं बोललं जात होतं. ज्या पद्धतीचे व्होकल होऊन वोटर्स बोलत होते तसे परिस्थिती नाही आहे, कुठेतरी अंडर करंट होता असं बोललं जात होतं. अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर यावेळेस काम करेल असंही सांगितलं जात होतं. मात्र फ्री बीजचा मुद्दा पुन्हा एकदा भारी पडताना दिसतो इथं देखील. श्रीकांत, मला असं वाटतं की बिहारची निवडणूक ही जी यावेळेला लढल्या गेली आहे त्याचा केंद्रबिंदू नितीश कुमार हे होते. यावेळेला जमिनीवर त्यांच्या विरोधात कुठली अँटी इन्कम्बन्सी नव्हती. ज्या लोकांनी 1990 ते 2005 पर्यंतचा जंगलराज पाहिलाय त्या लोकांना यावेळेला तो जंगलराज पुन्हा येईल याची भीती वाटत होती, म्हणून त्याच्या विरोधात जाऊन त्यांनी मतदान केलेलं आपल्याला दिसून येतं.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा देशपातळीवर वोट चोरीचा मुद्दा राहुल गांधींनी मांडला, परंतु त्याचा सर्वात मोठा फटका हा महाविकास तिथल्या महागठबंधनला झालेला आहे. कारण मोठ्या प्रमाणावर नावं कमी झाली, 65 लाख नावं कमी झाली, त्यामुळे मतांची टक्केवारी वाढलेली दिसते. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट, जीविका दीदी नावाची एक योजना नितीश कुमारांनी चालू केली आणि प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये 10,000 रुपये हे निवडणुकीच्या आधी आले. 125 युनिट वीज ही त्यांनी मोफत दिलेली आहे. त्याचाही एक फार मोठा फायदा हा तिथल्या लोकांना झालेला दिसतो. आणि लोकांना असं वाटतं की लालूचा जंगलराज आणि नितीश कुमारांचा मंगलराज आम्हाला हवा आहे, त्याचं हे मतदान होतं. त्यामुळं जमिनीवर मला कुठली अँटी इन्कम्बन्सी दिसली नाही. आता सगळे पोल जवळपास 140 ते 160 दाखवतात. माझ्या पोल डायरीच्या याच्यामध्ये माझा आकडाच हा 184 ते 209 दाखवलेला आहे. आणि हे आपल्याला 14 तारखेला दिसून येईल की त्यावेळेला महिला, तिथं असलेला अतिपिछडा, अति आगडा या सगळ्यांनी भरभरून मतदान हे नितीश कुमारला केलंय. आणि त्यात एक शेवटचा मुद्दा जोडतो, शहरी भागामध्ये नरेंद्र मोदींची क्रेज आणि लोकप्रियता अजून कायम आहे आणि ग्रामीण भागामध्ये नितीश कुमार हे लोकप्रिय आहेत. त्यामुळे या निवडणुकीचा नारा तुम्हाला जर म्हणायचा झाला तो बिहार में बाढ़ है, 25 से नितीश कुमार है. बर, किरण तारे देखील आपल्या सोबत जोडले गेले. किरणजी, एकूणच जर आपण पाहिलं तर पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं जवळपास 8.5% मतदान वाढलेलं आहे. आणि हे 8.5% जे मतदान वाढलेलं आहे, महिला मोठ्या प्रमाणात त्यांनी मतदान केलेलं आहे, तरुणांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे. मात्र हे सगळं एक्झिट पोलनुसार एनडीएच्याच वाट्याला गेलं असं वाटतंय. नक्कीच याच्यामध्ये काय झालंय की महिलांचं मतदान आणि तरुणांचं मतदान वाढलेलं असं आपल्याला दिसतंय. पण त्याचं मुख्य कारण हे SIR ची जी ऍक्टिव्हिटी झाली होती ती आहे. म्हणजे जी बोगस नावं होती, जी डुप्लिकेट नावं होती, ती नावं त्या मतदार यादीतनं हटवण्यात आली आणि त्यामुळे मतदानाचा आकडा आपल्याला वाढलेला दिसतोय. मतदान दरवेळेला होतं तेवढंच झालेलं आहे, पण आकड्यांचा खेळ असा आहे की बोगस नावं गेल्यामुळे आणि यादी परफेक्ट झाल्यामुळे आकडा आपल्याला वाढलेला दिसतोय. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे ना, मला अभिजित जो म्हणला ते 100% मान्य आहे की महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेत, याचा सगळ्यात मोठा परिणाम बिहारमध्ये होताना दिसतोय, जो आपण महाराष्ट्रामध्ये देखील बघितला. लाडकी बहीण योजनेला किती भरभरून प्रतिसाद दिला महाराष्ट्रातल्या महिलांनी, तोच प्रयोग कुठेतरी बिहारमध्ये रिपीट होताना दिसतोय. दुसरं महत्वाचं कारण असं आहे की नितीश कुमार यांनी दारूबंदी केल्यामुळे महिलांमध्ये ते ऑलरेडी लोकप्रिय आहेत, त्यात परत पैसे पण मिळत आहेत. आणि शिवाय जी प्रतिमा शिवराज सिंग चौहान यांची मध्य प्रदेशमध्ये होती, तीच प्रतिमा नितीश कुमार यांची बिहारमध्ये आहे. आणि नितीश कुमार यांच्या सातत्याने विरोधी पक्षाने टीका केली की नितीश कुमार यांचं मानसिक संतुलन डळलेलं आहे, त्यांचं आता वय झालेलं आहे, त्यांना माणसं आठवत नाही, ते काय वागतात काय बोलतात त्यांना कळत नाही. हा व्यक्तिगत टार्गेट करणं जे आहे ते सुद्धा विरोधी पक्षांना कुठेतरी तिथे मागात पडलेलं आपल्याला इकडे बघायला मिळतं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय येतो की जेव्हा सीट शेअरिंगचा विषय होता बिहारमध्ये, नितीश कुमारांचा JDU आणि भारतीय जनता पार्टी यांनी समान जागा ठेवल्या. भले त्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असेल, मात्र कागदावर एकमेकांच्या समान जागा होत्या. कोण पुढे कोण मागे, कोण छोटा भाऊ कोण मोठा भाऊ, या भानगडीत ते पडले नाहीत, याचा त्यांना फायदा होताना दिसतोय. अर्थात या निवडणुकीमध्ये समजा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालच्या एनडीएला यश मिळालं तर नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील का, याच्याबद्दल अजूनही शंका आहेत. म्हणजे जो प्रयोग एकनाथ शिंदेच्या बाबतीत महाराष्ट्रात झाला की शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवायची, लाडकी बहिणीच्या माध्यमातून मतं मिळवायची, तोच प्रयोग बिहारमध्ये होऊ शकतो. नितीश कुमारांचा चेहरा पुढे करायचा आणि ऐन वेळेला मात्र भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असा अजूनही दगाफटका होण्याची तिथे नितीश कुमार यांच्या समर्थकांना भीती वाटते. पण या भीतीपोटीच त्यांचं नितीश कुमारांवरचं प्रेम जास्त उफाळून आलेलं दिसतंय आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला इकडे जागा त्यांना मिळताना दिसत आहेत. आणखी एक महत्वाचं फॅक्टर मला असं वाटतं की जनस्वराज पक्ष जो आहे, त्या जनस्वराज पक्षाने विरोधी पक्षांची मतं कापण्याचं काम केलेलं आहे, बाकी त्यांनी काही केलेलं नाही. म्हणजे प्रशांत किशोर यांनी ज्याप्रमाणे मीडियामध्ये हवा निर्माण केली होती, त्या कुठल्याही कसोटीवर प्रशांत किशोर यशस्वी ठरताना दिसत नाहीत. राजकीय चाणक्य नीती म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, कागदावरची चाणक्य नीती आखणं आणि प्रत्यक्ष निवडणूक लढवणं याच्यातला फरक आता प्रशांत किशोर यांना लक्षात आलेला आहे. आणि हाच मुद्दा घेऊन खरं तर आता नवनाथ बन यांच्याकडे मला जायचं आहे. किरण तारे सरांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, नवनाथजी,
ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही निवडणूक लढवतोय असं भाजपकडनं सांगितलं गेलं, मात्र आता निवडणुका जिंकल्या तर ज्या पद्धतीचे आकडे समोर आले तर पुन्हा एकदा नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री बनवलं जाईल का, यावर विश्वास कसा ठेवायचा? कारण एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवू असं सांगितलं गेलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले, मध्य प्रदेशमध्ये काय झालं आपण बघितलं, वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी निवडणुका लढवल्या गेलेल्या होत्या, त्यामुळं या आता बिहारमध्ये देखील अशा पद्धतीचं चित्र निर्माण होणार नाही याची शाश्वती देता येते? महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात नाही तर महाराष्ट्रात त्यावेळेला असा कुठलाही फॉर्म्युला ठरला नव्हता की एकनाथजी शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील. त्यांच्या ज्या जास्त जागा त्याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये आमच्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात नाही नाही नेतृत्व सामूहिक होतं, त्यावेळेला नेतृत्व सामूहिक होतं. अभिजितजी ब्रह्मनाथकर आहेत, किरण तारेजी आहे, किंवा आपल्याकडे त्या सगळ्या कॅसेट्स त्या सगळ्या रेकॉर्डिंग आताही अवेलेबल असतील. कुठेही मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे महाराष्ट्रात घोषित झालं नव्हतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बिहारमध्ये नितीश कुमारजी यांच्या नेतृत्वामध्येच निवडणूक लढल्या जातील हे स्वतः आमचे अमित भाई असतील, नरेंद्र मोदीजी असतील यांनी वारंवार स्पष्ट केलं होतं. खरं तर मागच्या वेळेला आपल्या माहितीसाठी बिहारमध्ये आम्हाला 74 जागा होत्या, नितीश कुमारजी यांच्यापेक्षा आम्हाला जास्त जागा होत्या, तरीही आम्ही नितीश कुमारजी यांनाच मुख्यमंत्री केलं. आता देखील मुख्यमंत्री पदाचा प्रश्न आला तर त्याबद्दल कुठल्याही गोंधळ होण्याचं काही कारण नाही. जनतेनं आता भारतीय जनता पार्टी आणि याला एनडीएला बहुमत दिलेलं आहे, त्यामुळे हा मुख्यमंत्री पदाचा प्रश्न निकाली निघेल त्याबद्दल अजिबात शंका बाळगण्याचं कारण नाही. लोकांना विकास हवाय, लोकांना सुशासन हवंय, लोकांना मंगलराज हवंय, त्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या नेतृत्वातील सरकारच येईल, नितीश कुमारजीच मुख्यमंत्री होतील याच्यामध्ये अजिबात शंका नाही. त्याबद्दल सर्वांचं एकमत आहे. जागा मागच्या वेळेला आम्हाला जास्त जागा होत्या, आम्हाला जवळपास 74 जागा होत्या, नितीश कुमारजी यांना कमी जागा होत्या, तरी देखील भारतीय जनता पार्टीने नितीश कुमारजी यांच्या नेतृत्वातील सरकार स्वीकारलं. आता देखील आम्ही नितीश कुमारजी यांच्या नेतृत्वातील सरकार स्वीकारू, त्याबद्दल काहीही ऑब्जेक्शन नाही किंवा काहीही वाद नाहीयेत. आणि ज्या पद्धतीनं जनतेनं कौल दिलाय, तुम्ही मगाशी एक उल्लेख केला की भाषणाचे मुद्दे हे जंगल राजाचे होते. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं कुठलंही 40-45 मिनिटाचं भाषण काढून बघा, त्याच्यामध्ये फक्त 5 ते 10 मिनिटं जंगल राजाच्या मुद्द्यावर बोललेले आहेत. बाकी सगळं मुद्दा हे डेव्हलपमेंट, विकास, बिहारला कशा पद्धतीनं पुढे न्यायचं, हेच मुद्दे भारतीय जनता पार्टीचे नेते असतील, अमित भाई असतील किंवा वरिष्ठ नेते असतील, या सगळ्यांनी मांडलेले आहेत. आणि आमचा मुद्दाच मुळामध्ये आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच गेलो होतो. तुम्हाला जंगलराज हवंय का मंगलराज हवंय हेच घेऊन गेलो होतो. आणि ज्या पद्धतीनं अभिजित ब्रह्मनाथकर यांनी विश्लेषण केले की लोकांनी यावेळेला भरभरून एनडीएला आशीर्वाद दिलेले आहेत आणि विकास कोण करू शकतं, डबल इंजिनचं सरकार कशा पद्धतीनं काम करू शकतं हे मागच्या 5 वर्षामध्ये बघितलंय. आणि आता देखील बिहारला जर का पुढे न्यायचं असेल तर डबल इंजिनचं सरकार काम करू शकतं. आणि या डबल इंजिनच्या सरकारवर विश्वास ठेवण्याचं काम हे लोकांनी केलंय, हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. तिसरा मुद्दा मला एक सांगायचा आहे की राहुल गांधी यांनी नको तो मुद्दा या निवडणुकीमध्ये मांडला होता. राहुल गांधी यांनी सांगितलं की मतचोरी होते, तो मुद्दा देखील निकाली काढण्याचं काम यावेळेला एसआयआरच्या माध्यमातून केलं होतं. नवनाथजी येते तुमच्याकडे, येते काही वेळातच येते. अभिजितजींकडे मी जाते. अभिजितजी, प्रशांत किशोर स्वतः उतरले होते. सगळ्यात पहिली जर प्रचार मोहीम कोणी सुरू केली तर प्रशांत किशोर होते. तरुणाई मोठ्या प्रमाणात त्यांच्या रॅलीमध्ये दिसलेली. फक्त या सगळे जर एक्झिट पोल आपण पाहिले तर त्याचा फारसा फायदा झालेला दिसत नाही. मला असं वाटतं की प्रशांत किशोर हे मागची 2 वर्ष बिहारमध्ये प्रचंड मेहनत करत होते. बिहारमधील 243 मतदारसंघात किमान ते 2 वेळा जाऊन आले. त्यांनी त्यांचा पक्ष, जनसुराज्य पक्ष उभा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नवीन मुद्दे घेऊन रोजगार, पलायन, शिक्षा आणि सर्वात महत्त्वाची त्यांची घोषणा ही होती की शराबबंदी जी आहे ती उठवण्यात येईल, असे मुद्दे त्यांनी मांडले. परंतु त्यांची अडचण ही झाली की त्यांनी 2 वर्षापासून जी मेहनत चालू ठेवलेली होती ती जेव्हा मेहनत निवडणुकीच्या रणधुमाळीत आली, 6 ऑक्टोबरला निवडणूक घोषित झाली बिहारमध्ये, त्यावेळेला प्रशांत किशोर संभ्रमात आले की मी निवडणूक लढू का नको लढू. या द्वंद्वामध्ये त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि तिथंच मोठा फटका त्यांच्या जनसुराज्य पक्षाला
मला बसला आणि प्रशांत किशोर यांना बसलेला आहे. त्यामुळे तुम्हाला या बिहारच्या निवडणुकीत त्यांनी 238 उमेदवार उभे केलेले होते. त्यापैकी अवघे 10-12 उमेदवार हे लढाईत असलेले दिसतात आणि निवडणुकीच्या रिंगणामध्ये विजयाप्रत जाऊ शकणारा त्यांचा उमेदवार 1 किंवा 2 असू शकतील, पण ते उमेदवार निवडूनच येतील अशी कुठलीही शक्यता मला दिसून येत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं कारण, प्रशांत किशोर यांनी एक हवा तयार केलेली होती की आम्ही एक परिवर्तन करू, नवीन बिहार घडवू, परंतु त्याच्यासाठी आवश्यक असणारं संघटन, त्याच्यासाठी आवश्यक असणारा तरुण चेहरा जो आपल्याला उमेदवार म्हणून द्यायचा होता तो त्यांच्याकडे नसल्यामुळे प्रशांत किशोर यांना फटका बसलेला आहे. हाच मुद्दा खरं तर घेऊन जायचा आहे तारे सरांकडे. सर, ज्या पद्धतीच्या घोषणा दिल्या गेल्या, संकल्प पत्र आपण बघितलेले आहेत, तेजस्वी यादव हे प्रचंड आपल्याला लोकप्रिय पाहायला मिळाले तरुणांमध्ये. मात्र आता जे एक्झिट पोल आलेले आहेत, नेमकं काय घडलं असं वाटतं? कारण ज्या पद्धतीच्या बातम्या, ज्या पद्धतीचे रिपोर्ट्स येत होते, त्यामध्ये सुरुवातीला राहुल गांधी उतरले वोट चोरीच्या मुद्द्यावरनं. त्यामध्ये दोघं देखील आपल्याला तेजस्वी यादव राहुल गांधी सोबत दिसले. प्रशांत किशोर सारखा देखील फॅक्टर कुठेतरी यावेळेस यशस्वी होईल असं वाटत होतं. या अर्श पे या फर्श पे म्हणालेले होते प्रशांत किशोर. मात्र सर्वच मुद्दे मागे पडताना दिसले आणि नितीश कुमार यांच्या प्रकृती संदर्भात इतक्या सगळ्या बातम्या वारंवार येत असताना पुन्हा एकदा बिहारच्या जनतेनं नितीश कुमारांनाच आपला कौल दिलाय. नाही, कसं आहे ना, तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांचं कॉम्बिनेशन आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या दोघांनी एकत्र यात्रा काढली, दोघं एकत्र फिरलेत. मात्र त्याच वेळेला जेव्हा असं लक्षात आलं की तेजस्वी यादव यांना नेतृत्व करायचं आहे आणि तेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील, त्यावेळेला काँग्रेसचे ग्राउंडवरचे नेते आपोआप बाजूला झाले. काँग्रेसच्या नेत्यांनी हा ठरवून प्रयत्न केला की तेजस्वीच्या नावावर निवडणूक लढवू देत, आपण याच्यामध्ये जाता कामा नये. म्हणजे आपण आठवून बघा, ज्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तेजस्वी यादवांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर झालं, त्या प्रेस कॉन्फरन्सला काँग्रेसचा अतिवरिष्ठ नेता कोणीही नव्हतं, राहुल गांधी तिथे नव्हते. हा क्लिअर कट मेसेज होता की निवडणूक ही तेजस्वीच्या नेतृत्वाखाली लढली जाईल, काँग्रेसचं त्याशी काही घेणं देणं नाहीये. दुसरं महत्वाचं काय झालं की नरेंद्र मोदींनी त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट केलं, जे स्टेटमेंट खूप गाजलं आणि आतापर्यंत कुठल्याही पंतप्रधानाने असं स्टेटमेंट केलं असेल असं मला वाटत नाही. नरेंद्र मोदी असं म्हणाले की काँग्रेसच्या माथ्यावर कट्टा ठेवून आरजेडीच्या लोकांनी तेजस्वीचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करायला लावलं. त्यांनी कट्टा शब्द अगदी ठरवून वापरला. बिहारमध्ये गावठी रिव्हॉल्वर जे असतं त्याला कट्टा म्हणतात. त्याला कट्टा म्हणण्याचं कारण तिच्या मागे आरजेडीचे लोक गुंड आहेत हे सांगणं हे होतं. आणि आरजेडीच्या लोकांनी जर काँग्रेसला जर दहशतीखाली ठेवलं असेल तर तुमची काय अवस्था होईल, हा मेसेज मोदीने त्यातनं दिला आणि तिथनं सगळं वातावरण बदललं. म्हणजे आज सुद्धा काँग्रेसच्या एक अत्यंत वरिष्ठ नेत्यांनी तिथे राजीनामा दिलेला आहे. शकील अहमद असं त्यांचं नाव आहे. त्या शकील अहमदनी आज राजीनामा दिला काँग्रेसचा. निवडणूक संपल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला काँग्रेसला कोणी विचारलंच नाही, आमचं मत अजिबात विचारात घेतलं नाही. त्यामुळे निवडणुकीमध्ये या सगळ्या ज्या शहकाटशयाचं जे राजकारण झालं, काँग्रेस विरुद्ध आरजेडी याच्यामध्ये जो सुप्त संघर्ष होता, तो सुप्त संघर्ष ग्राउंडवर फार मोठ्या पद्धतीने उफाळून आलेला आपल्याला दिसतोय आणि त्याचा फटका इकडे महागठबंधनात बसलेला दिसतोय. निश्चित. नवनाथजी, आता तुमच्याकडे येते अगदी मुकेश साहनी जे होते. अगदी किरणजी, नवनाथजीने एक मला शेवटचा प्रश्न विचारायचा. नवनाथजी, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाच्याच मुद्द्यावर बोलत होते, अमित शहा सुद्धा विकासाच्याच मुद्द्यावर बोलत होते. मात्र तरी सुद्धा या सगळ्या प्रचारादरम्यान जर आपण पाहिलं तर विरोधकांनी पेपर लीकचं प्रकरण, SIRचं प्रकरण, रोजगार, विकास वारंवार टीका केल्याचं पाहायला मिळालं. खरं तर जी मुद्दे लोकांमध्ये नव्हते असे मुद्दे उचलण्याचा प्रयत्न राहुल गांधी किंवा इंडिया अलायन्सने केलेले आहे. लोकांना याच्याशी काही घेणं नव्हतं की मतचोरी होते कशी होते, कारण हे मुद्देच नव्हते. लोकांना माहित होते की आम्ही लोकसभेला भारतीय जनता पार्टीला मतदान दिलंय आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं. जे मुद्दे नव्हते ते मुद्दे निर्माण करण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांच्या मार्फत केला आणि ते लोकांना कनेक्ट नाही झालं आणि त्याच्यामुळे आपण एक्झिट पोलमध्ये जे रिझल्ट दिसत आहेत त्याच्यामुळेच अशा पद्धतीचे रिझल्ट आपल्याला एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसत आहेत. दुसरी एक गोष्ट काय झाली की भारतीय जनता पार्टी आणि एनडीए अलायन्सने अगदी सुरुवातीपासून म्हणजे जागा वाटपामध्ये कुठेही एकही चुकीचा मुद्दा आमच्या समोर आलेला नाही किंवा कुठेही जागा वाटपावरून आमचा गोंधळ झाला असं झालेलं नाही. आम्ही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं तिन्ही म्हणजे पासवान यांना देखील सोबत घेतलं आणि जागा वाटप नीटपणे केलं, त्याचा फायदा झाला. दुसऱ्या बाजूला महागठबंधन किंवा जी इंडिया अलायन्स होती त्यांचं जागा वाटप देखील नीट झालं नाही. अगदी फॉर्म भरेपर्यंत या दोघांची युती होणार का नाही, आघाडी होणार का नाही याबद्दल बिहारच्या जनतेला प्रश्नचिन्ह होतं.
काँग्रेसचे बर. अध्यक्ष राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी नवनाथजी हे अगदी त्यांच्यासोबत बोलायला नवनाथजी तयार नव्हते. अगदी अशा अगदी पद्धतीची नवनाथजी दुफळी अगदी समोर आली होती. आमची वेळ संपलेली नवनाथजी. या सगळ्या मुद्द्यावर 14 तारखेला आपण चर्चा करणार आहोत, कारण श्रीकांत 243 जागांसाठी हे मतदान झालेलं आहे आणि 122चा जो आकडा आहे बहुमताचा आकडा आहे. पाहूयात नेमकं या सगळ्यामध्ये काय होणार आहे. त्यासाठी या चर्चेदरम्यान आपल्यासोबत जे जोडले गेले होते किरण तारे सर होते, अभिजित ब्रह्मनाथकर सर होते, नवनाथ बनसर होते. या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. एकूणच जर आपण पाहिलं तर श्रीकांत 14 तारखेला नेमकं काय होणार हे आपल्याला कळणारच आहे. मात्र या सगळ्या संदर्भातल्या ताज्या अपडेटसाठी पाहत रहा झी 24 तास.